सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओ क्रमांक 4.3 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रकरण क्रमांक 4 वरचे तिसरे व्हिडिओ मी आपणासमोर घेऊन येत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मासेमारी या प्राथमिक व्यवसायाची माहिती घेणार आहोत. अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 3 ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत त्यांची माहिती घेतलेली आहे. तर ही चौथी प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा चौथा मानवाचा प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे तो म्हणजे मासेमारी. तर या मासेमारीच्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत. मासेमारी हा प्राचीन काळापासून चालत आलेला मानवाचा व्यवसाय आहे आणि उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करणं मानवाला भाग होतं. तर सुरुवातीला उदरनिर्वाहासाठीच मानवाने हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा जो मासेमारी व्यवसाय आहे या मासेमारी व्यवसायाची आपल्याला कल्पना आहे. आपल्याही परिसरात आजूबाजूला छोट्या मोठ्या जलाशयांमध्ये हा जो व्यवसाय आहे तो केला जातो. परंतु त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप अतिशय छोट्या स्वरूपाचं आहे. तर अशी ही मासेमारी आहे. या मासेमारीची व्याख्या आपल्याला सुरुवातीला पाहिजे आहे. मग मासेमारी म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी आहे. प्रामुख्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खाऱ्या व गोड्या पाण्यातील जलाशयांमध्ये उदरनिर्वाह किंवा व्यापारी हेतूने माशांची पकड करणे यास मासेमारी असे म्हणतात. मग आता ही अतिशय सोपी व्याख्या आपल्या लक्षात आलं असेल की साधारणपणे अशा प्रकारे या ठिकाणी ही जी काही मासेमारी आहे ती मासेमारी केली जाते. आणि आपल्याला या मासेमारीवर आधारित 4.1 आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी बघा माझ्या डाव्या बाजूला आकृती क्रमांक 4.1 दिसत असेल आणि त्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. तर या नकाशामध्ये सूची दिलेली बघा. त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं की शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम आणि लाकूडतोड या 5 प्राथमिक ज्या काही आर्थिक क्रिया आहेत किंवा हे जे काही 5 प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहेत हे व्यवसाय या आकृती क्रमांक 4.1 मध्ये दर्शवलेले आहेत. तर त्यापैकी आपण तिसरी जी काय आपली आर्थिक क्रिया आहे मासेमारी या मासेमारीची माहिती आपण घेत आहोत. तर बघा आकृती तुमच्या समोर आहे. ते डाव्या बाजूला माझ्या नकाशा तुम्हाला दिसतो आहे. त्यामध्ये त्या आकृतीवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावरती आहे. तर बघा या ठिकाणी नकाशामध्ये मी पश्चिम बाजूला तिथं उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती एक स्टार दाखवलेले बघा आणि त्या स्टारमध्ये लाल अक्षराने एक आकडा दाखवलेला आहे. तर हे जे आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र आहे. हे ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं तर हे उत्तर अमेरिका खंडाच्या त्या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावर आहे. हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी ते दिसतंय बघा. त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी. तर पहिल्यांदा हे डॉगर बँक क्षेत्र कुठं आहे ते बघा. युरोप खंड त्या ठिकाणी मी दाखवलेला आहे. त्रिकोण दिसतोय नकाशामध्ये माझ्या डाव्या बाजूला बघा नकाशा दिलेला आहे. त्यामध्ये उत्तर युरोप आणि अमेरिका यांच्या दरम्यान त्रिकोण आहे आणि त्या ठिकाणी त्यामध्ये 2 आकडा दिलेला आहे. तर ते काय आहे डॉगर बँक मासेमारी क्षेत्र आहे. मग ह्याच्या डॉगर बँक मासेमारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी का होत असावी अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि त्याचं जे काही उत्तर आहे तर डॉगर बँक हे जगातील सर्वात मोठं मत्स्य क्षेत्र आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये विस्तीर्ण अशा प्रकारची समुद्रगोट जमीन आहे. दंतूर किनारपट्टी या क्षेत्राला त्या ठिकाणी लाभलेली आहे. त्याचबरोबर प्लवनचा जो काही पुरवठा आहे तो पुरवठा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी होतो. याशिवाय शीत व उबदार हवामान त्या ठिकाणी आहे आणि माशांच्या विविध प्रजातींची उपलब्धता देखील या क्षेत्रामध्ये आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी सुसज्ज व यांत्रिक बोटी उपलब्ध आहेत
आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध आहे, भांडवलाची उपलब्धता आहे, मुबलक भांडवल त्या ठिकाणी उपलब्ध होतं, बाजारपेठेची देखील उपलब्धता आहे. त्याचशिवाय युरोपात शेतजमिनीची कमी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी या मासेमारी व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अशा विविध कारणांमुळे युरोप खंडाच्या डॉगरबॅक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते, केली जाते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला याच आकृतीवरती तिसरा प्रश्न विचारलेला आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? आता माझ्या डाव्या बाजूला बघा, या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये ऑस्ट्रेलिया खंड, त्याही ठिकाणी मी एक स्टार लाल याच्यात दाखवलेला आहे. ऑस्ट्रेलिया खंडाचं नाव देखील त्या खंडाला दिलेलं आहे बघा. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे, ऑस्ट्रेलिया खंडात आग्नेय समुद्र किनारा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आग्नेय समुद्र किनारा आणि त्यालाच दक्षिणेकडे लागून असणारं टास्मानिया बेट, या क्षेत्रात मासेमारीचा जो काही विकास आहे तो विकास या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्र जास्त का आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, तर त्या अगोदर आफ्रिका खंड बघा दिसतंय, मी बाण दाखवलेला आहे. आफ्रिका खंडाचं नाव देखील त्या ठिकाणी त्या नकाशामध्ये दिलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर याच्या पश्चिम किनारपट्टीवर पूर्व किनारपट्टीपेक्षा जास्त क्षेत्र आहे. त्याचं उत्तर असं आहे, पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीसाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती आहे. त्या ठिकाणचा जो समुद्र आहे शांत समुद्र आहे, बाजारपेठेची देखील उपलब्धता आहे ती अशा प्रकारे की संयुक्त संस्थाने आणि युरोपला त्या ठिकाणी माशांची त्यांना निर्यात करता येते. याशिवाय मासेमारीसाठी बोटी व जहाजे यासाठी आवश्यक असणारे जे काही लाकूड आहे ते जवळील अरण्यातून उपलब्ध होतं. अशा विविध कारणांमुळे या खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहावयास मिळतं. त्यानंतर 5वा प्रश्न आपल्याला या आकृती क्रमांक 4.1 वरती विचारलेला आहे, तो म्हणजे ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते, त्याचे कारण सांगा. आता हा ग्रीनलँड देखील तुम्हाला नकाशाच्या उत्तरेकडला एक डार्क बाण मी दाखवलेला आहे, त्याची दिशा दक्षिणेकडे दिली बघा. सफेद जे काही ग्रीनलँड दाखवलेला आहे तिथं आणि त्यामध्ये लाल अक्षराने ग्रीनलँड असा उल्लेख त्याचा केलेला आहे बघा. तर हे जे ग्रीनलँड आहे याच्या दक्षिण किनारपट्टीला तुम्हाला त्या ठिकाणी ही मासेमारी पाहायला मिळेल. मग आता दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी का केली जाते त्याचे कारण विचारलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ग्रीनलँडच्या इतर किनारपट्टीपेक्षा दक्षिण किनारपट्टीवर मासेमारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. याशिवाय विस्तीर्ण समुद्रपूर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर उत्तर ध्रुवाकडून येणारे शीत व विषुववृत्ताकडून येणारे उष्ण सागरी प्रवाह या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे पाण्याचं जे काही तापमान आहे ते तापमान समशीतोष्ण म्हणजे सम त्या ठिकाणी राखलं जातं असतं व ते मत्स्यवाढीस अनुकूल असतं. तसेच हे जे काही दोन्ही जे काही प्रगत देश आहेत ते दोन्ही बाजूला प्रगत देश आहेत या ग्रीनलँडच्या आणि त्यामुळे त्यांना मोठी अशी जी काही बाजारपेठ आहे ती बाजारपेठ उपलब्ध होते. या कारणांमुळे ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. तर अशा प्रकारचे हा जो काही मासेमारी व्यवसाय आहे हा जगातील एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे. या मासेमारी व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होत असतो. मग आता कोणते प्राकृतिक आणि मानवी घटक आहेत तर त्यामध्ये आपल्याला प्राकृतिक घटकांच्या बाबतीत हवामान असेल, तर तो समुद्र किनारा असेल किंवा याशिवाय इतर जे काही समुद्रकिनारे आहेत या सर्व बाबींचा जर विचार केला तर त्यामध्ये अनेक जे प्राकृतिक घटक आहेत त्या प्राकृतिक घटकांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर मानवी घटकांमध्ये देखील आपल्याला माहीत आहे तंत्रज्ञान असेल किंवा भांडवलाची उपलब्धता असेल, बाजारपेठ असेल, असे जे काही घटक आहेत या घटकांचा समावेश मानवी घटकांमध्ये आपल्याला करता येईल. तर प्रामुख्यानं अशा प्रकारे विविध जे काही प्राकृतिक आणि मानवी घटक आहे या घटकांचा या व्यवसायावरती त्या ठिकाणी परिणाम होत असतो. असं जरी असलं तर या व्यवसायाचं सुरुवातीचं स्वरूप
उपजीविकेपुरतं मर्यादित होतं. परंतु तरी सुद्धा त्याही वेळी ती एक आर्थिक महत्त्वाची आर्थिक क्रिया होती आणि आजही आपण पाहिलं तर आजही मासेमारी ही एक महत्त्वाची प्राथमिक आर्थिक क्रिया आहे. आणि मग अशा प्रकारची जी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे ही प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी केली जाते तर तेही आपल्याला सांगता येईल. या नकाशाचं जरी आपण निरीक्षण केलं तरी आपल्या लक्षात येईल. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी नकाशामध्ये जे काही मत्स्य क्षेत्र दाखवलेलं आहे, मासेमारी निळ्या रंगात रेषा दाखवले बघा, या वेगळ्या भूखंडाच्या किनारपट्टीवर त्या ठिकाणी ज्या निळ्या रेषा आहेत त्या मासेमारी दर्शवतात. मग आता या ठिकाणी यावरून आपल्याला सांगता येईल की विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायास अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. मग त्याला आपल्याला कोकणाचं उदाहरण देता येईल की महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर उत्तरेला ठाणेपासून दक्षिणेला सिंधुदुर्गपर्यंत जे काही किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे त्या किनारपट्टी कोकणात राहणारे जे आपले जे काही कोळी बांधव आहेत यांची प्रमुख जी काही आर्थिक क्रिया आहे ती मासेमारी ही आहे. आणि मग अशा प्रकारे जगात सर्वत्रच किनारपट्टीच्या प्रदेशात हा जो व्यवसाय आहे या व्यवसायास अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग आता अशा प्रकारचा जो मासेमारी व्यवसाय आहे या मासेमारी व्यवसायास अनुकूल असणारे जे काही घटक आहेत ते घटक सांगा असं जर विचारलं तर आपल्याला अनेक घटक आहेत, म्हणजे अनेक मानवी त्याबरोबर प्राकृतिक घटक आहेत. परंतु या ठिकाणी दोन प्रमुख घटक आहेत की ज्या घटकांचं जे घटक मासेमारी व्यवसायासाठी पूरक आहेत, अनुकूल आहेत. मग त्यामध्ये पहिला घटक आहे इथे दिसतोय बघा, भूखंड मंच. म्हणजे भूखंड मंच हा देखील मासेमारीला अनुकूल अशा प्रकारचा घटक आहे. भूखंड म्हणजे काय की साधारणपणे समुद्र किनाऱ्यापासून 200 मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या समुद्र तळाचा जो काही उथळ भाग आहे त्या उथळ भागास भूखंड मंच असे म्हणतात. मग त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की प्रामुख्याने या ठिकाणी वायव्य पॅसिफिक महासागरामध्ये इथं नकाशामध्ये मी दाखवले बघा लाल रंगात, आणि पूर्वेकडे जपानच्या दरम्यान त्या ठिकाणी बघा चीन आणि जपानच्या म्हणजे चीनच्या साधारणपणे त्या ठिकाणी पश्चिमेकडे ते क्षेत्र आहे बघा. तर त्या ठिकाणी वायव्य पॅसिफिक महासागरातील चीन जवळील ओखोज नावाचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्र अशा प्रकारे मोठं जे काही भूखंड मंच आहे ते भूखंड मंच त्या ठिकाणी आहे. आणि हे भूखंड मंच मासेमारी व्यवसायास अनुकूल असणारा असा घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम. मग आता विशेषतः असे जे सागरी प्रवाह आहेत ते भूखंड मंचाच्या भागावर एकत्र येत असतात आणि त्या ठिकाणी हे एकत्र आल्यामुळे प्लवंकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आणि प्लवंकांची निर्मिती झाल्यामुळं माशांची पैदास देखील मोठ्या प्रमाणात होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की जे काही उष्ण व थंड सागरी प्रवाह आहेत हे उष्ण व थंड सागरी प्रवाह हे मासेमारी व्यवसायास अनुकूल अशा प्रकारचा घटक आहे. त्यानंतर त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल की किरोशिओ उष्ण प्रवाह आणि ओयाशिओ थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात आणि त्यामुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतो, विकसित झालेला आहे. तर अशा प्रकारे हे दोन प्रमुख घटक मासेमारी व्यवसायाला अनुकूल असे घटक आहेत. आता याशिवाय हा जो मासेमारी व्यवसाय आहे या मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर घटक किंवा मासेमारी व्यवसायाला अनुकूल असणारे इतर घटक सांगा असं जर विचारलं तर इतर घटक देखील या मासेमारी व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचा जो परिणाम आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग त्यामध्ये पारंपरिक मासेमारीचे उच्च दर्जाचे कौशल्य हा मासेमारी व्यवसायावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी इतर घटकांपैकी एक घटक आहे. मग उदाहरणार्थ आपल्याला देता येईल की जपान व चीन यासारखे काही जे देश आहेत त्या देशांमध्ये पारंपरिक मासेमारीचे उच्च दर्जाचे काही कौशल्य आहे ते कौशल्य उपलब्ध आहे आणि त्यामुळे तेथे मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत झालेला आहे. याशिवाय जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या अन्य घटकांची टंचाई या घटकाला देखील मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असतो. मग कशा प्रकारे की प्रामुख्याने ज्या देशांमध्ये या घटकांची टंचाई आहे हे देश किंवा बेट स्वरूपातील देश मासेमारीवर अवलंबून असतात प्रथिनांसाठी.
उदाहरणार्थ जपान आणि फिलिपिन्स ते देखील नकाशामध्ये या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जपान फिलिपिन्समध्ये हा व्यवसाय परंपरेने त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झाला आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी याही घटकाचा परिणाम होतो। त्यानंतर इतर व्यवसायांची कमतरता हा एक इतर घटकांपैकी आहे। इतर व्यवसाय म्हणजे काय की मासेमारीशिवाय इतर जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि मग पर्यायाने लोकांना उपजीविकेसाठी या व्यवसायावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून हा व्यवसाय त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय करावा लागतो। त्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर याचा देखील परिणाम होत असतो। कशा प्रकारे जर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला तर मासेमारीचा विकास होईल, मोठ्या प्रमाणात आपल्याला मासेमारी करता येईल आणि अद्ययावत तंत्रज्ञान जर उपलब्ध नसेल त्याचा वापर जर केला नाही तर मात्र मासेमारीचे जे काही व्यापक प्रमाणात आपल्या मोठ्या प्रमाणाची मासेमारी आहे ती करणं शक्य होणार नाही। म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर याचा देखील या मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असतो। त्यानंतर दंतूर समुद्र किनाऱ्यांची उपलब्धता किंवा दंतूर समुद्र किनारे, आता हे जे दंतूर समुद्र किनारे आहेत या दंतूर समुद्र किनाऱ्याचा कशा प्रकारे तर ज्या ठिकाणी दंतूर समुद्र किनारे आहेत तेथे बंदरांच्या निर्मितीस अनुकूल स्थिती निर्माण होते, म्हणजे हे समुद्र किनारे बंदरांच्या निर्मितीस सहाय्यक ठरतात आणि मग आपल्याला माहित आहे की बंदरांच्या आसपासच्या प्रदेशातच मासेमारीचा विकास होत असतो। तर अशा प्रकारे त्याचाही परिणाम होत असतो। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार, याचाही मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असतो। कशा प्रकारे तर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात मासे हा जो काही नाशवंत माल आहे तो आपल्याला सहज साठवता येतो, का की त्या ठिकाणी हवामान शीत आहे, त्यामुळे शीतगृहांची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे तिथं त्याचा त्या ठिकाणी आपल्याला खर्च कमी प्रमाणात येतो मासा साठवण्यासाठी। आणि त्या उलट उष्ण कटिबंधाचा जर आपण विचार केला तर उष्ण कटिबंधात आपल्याला शीतगृहांची सोय करावी लागते। अशा प्रकारे त्याचा देखील परिणाम या मासेमारी व्यवसायावर होत असतो। त्यानंतर किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असणे याचाही मासेमारी व्यवसायावरती विकास होत असतो, मासेमारी व्यवसायावरती परिणाम होत असतो। तो अशा प्रकारे की किनारपट्टीपासून वनप्रदेश जर जवळ असेल तर जहाज बांधणीसाठी जे काही लाकूड आहे ते लाकूड सहज उपलब्ध होतं आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जहाजांची निर्मिती करता येते आणि त्यातून मासेमारीसाठी ही जहाजे आपल्याला उपलब्ध होतात। तर अशा प्रकारे मासेमारीवर हे जे विविध घटक आहेत या घटकांचा किंवा या इतर घटकांचा परिणाम होत असतो। तर अशा प्रकारचा हा जगातील एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे मासेमारी व्यवसाय। तर तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढची जी माहिती आहे ती माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। धन्यवाद।